त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। अंजली दमानियाजी, अखेर आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे। कालच त्यांनी हा राजीनामा दिल्याचं कळत आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कशासाठी राजीनामा? मला या माणसाची हकलपट्टी का नाही केली गेली, यांना बडतर्फ का नाही केलं गेलं, यांना हात धरून त्या राजकारणात बाहेर का नाही फेकलं गेलं? कशासाठी आपण राजीनाम्याची वाट बघतोय? मला तर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, अजित पवारांना प्रश्न विचारायचा आहे आणि अजित पवारांना खास, कारण तुम्ही म्हणता पुरावे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, ते पुरावे सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही। तुम्ही हे व्हिडिओ बघितले नव्हते अजित पवार? तुम्ही हे फोटो बघितले नव्हते? हे तुम्हाला माहित नव्हतं? सांगा ना महाराष्ट्राला। आणि कोणाकडनं तुम्ही पुरावे मागताय? जनतेकडनं? मग तुम्ही तिथे पदावर कशाला बसलात? कशासाठी? आणि इतक्या फालतू माणसाला, इतक्या थर्ड ग्रेड माणसाला तुम्ही प्रोटेक्ट करत होतात आणि हा थर्ड ग्रेड माणूस त्या कराडला प्रोटेक्ट करतोय। त्याला आजपर्यंत व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट, त्याला 2 वर्ष झाले सरकारकडनं सुरक्षा दिली जात होती। कोणाची? म्हणजे कशासाठी? असे जे ज्या माणसावर 14 FIR आहेत, त्याला कोणाच्या जीवाला धोका होता, त्याला तुम्ही सुरक्षा दिलीतच कशी? आजपर्यंत व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट, आणि काल रात्री आमचे मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री बैठका घेत आहेत। बैठका घ्याव्या लागतात तुम्हाला ठरवायला की राजीनामा घ्यायचा की नाही? अरे समजता काय तुम्ही लोकांना? मी बोलले राजीनामा झालाय त्याच्यावर मला काहीच माहित नाही। मला बघू तर मी गव्हर्नर सरांवर फोन पण नाही घेतले कुठे, तर प्रोटोकॉल तर पाहा तुम्ही। मी येऊन तुम्हाला व्यवस्थित प्रेस केली, मला काहीच माहिती। तर अंजली दमानिया आपल्यासोबत होत्या, त्यांच्याकडे पुन्हा आपण जाणार आहोत। दरम्यान ही जी प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे पंकजा मुंडेंची, त्यांनी अजूनही याच्यावर बोलण्यास नकार दिल्याचं दिसतंय। मला काहीही माहित नाही, मी जेव्हा माझ्याकडे माहिती येईल त्यानंतर तुमच्या सोबत सविस्तरपणे बोलते, अशी प्रतिक्रिया त्या देताना दिसून येत आहेत। धनंजय मुंडे यांच्या भगिनी, ज्यांचं मनोमिलन झालेलं होतं जेव्हापासून महायुतीमध्ये राष्ट्रवादी आली तेव्हापासून त्यांची प्रतिक्रिया, त्याच्यानंतर आता ही दृश्य आपल्याकडे येत आहेत विधान भवन परिसरातली। अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांकडून सागर बंगल्यावरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी धनंजय मुंडे येणार का ते बघावं लागेल। दरम्यान सागर बंगला, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आहेत, अधिवेशन सुरू आहे। आम्हाला अपेक्षा नाही कोणाची, ते माणसं असतील, त्यांना हृदय असेल, त्यांना ह्या गोष्टीची जाण असेल की किती चुकीच्या पद्धतीने आमच्या माणसाला संपवलंय, तरी त्यांना नसेल यायचं तर आम्ही 100% जाऊ। आणि ह्या सगळ्या उणिवा काय काय झाल्या त्याच्यानंतर, कारण का SP साहेब बदलले, खालची यंत्रणा तीच आहे ना। आरोपीला शोधायला जर आरोपीचा समर्थक घेऊन गेला जातोय तर तो आरोपी पकडून देऊ पण शकतो आणि आरोपीला वाचू पण शकतो। हे सरळ गणित आहे ना। तुम्ही सगळ्या उणिवा नाही सांगितल्या तरी काही ज्या या तपासामध्ये प्रभाव ठरलेले आहेत किंवा त्या उणिवा, मोठ्या उणिवा काय आहेत? माझं अजून असं मत आहे, CID आणि SIT यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। याचं पुढं रिझल्ट काय येणार आहे त्याचा अभ्यास होणं बाकी आहे। पण इथली जी पोलीस यंत्रणा आहे केसची, त्या पोलीस यंत्रणेनं ह्या हत्येच्या कालावधीमध्ये केलेल्या चुका आणि त्याच्या अगोदरचे 6 महिने, 1 वर्ष किंवा 28 मेला पहिला FIR फाटलाय, त्याच्यामध्ये मुख्य आरोपी एक आहे आणि इतर एक आहे। तो इतर आरोपी अजून देखील पोलिसांना शोधला नाही, तो या परिसरात आहे। ह्या चुका, ते अट्रॉसिटीची 6 तारखेला न घेतलेली केस, हे न केल्या